तर वाल्मिक कराड याला पुण्यामध्ये सीआयडी कडून अटक करण्यात आली आहे। वाल्मिक कराडची सध्या सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे हे चौकशी करत आहेत। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर सीआयडी कडून आता त्याला ऑफिशियल अटक करण्यात आली आहे। तर वाल्मिक कराड हा पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये स्वतःच्या गाडीने दाखल झालेला होता। साधारणतः 12:15च्या सुमारास 12 ते 12:15च्या सुमारास वाल्मिक कराड हा सीआयडीच्या ऑफिसमध्ये दाखल झाला होता आणि तेव्हापासून सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक जे आहेत ते कराडची चौकशी करतायत। तर वाल्मिक कराड याला आता अटक दाखवण्यात आली आहे आणि त्याला आता केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्याला केस कोर्टात नेलं जाणार की ऑनलाईन त्याची इथून हजेरी लागणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। मात्र एकूणच वाल्मिक कराड याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला मुंबईमध्ये आणण्यात येणार का की सीआयडी तिथेच त्याची चौकशी करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण। वाल्मिक कराड पुण्याच्या पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण। केज पोलीस ठाण्यात 12 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला। खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यावर 19 दिवसांनी कराड पोलिसांसमोर शरण आला। गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड फरार असल्याचा विरोधकांचा आरोप। वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग, विरोधकांचा आरोप। राजकीय द्वेषापोटी माझं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोडलं असा आरोप कराडने केला। मी जर दोषी आढळलो तर न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचं कराडने म्हटलंय। आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे। आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं। पण जे काही यामध्ये आरोपी असतील, समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। आणि आताची आणखी एक मोठी बातमी, सीआयडी कडे कराडला कोर्टामध्ये हजर करण्याचे 2 पर्याय आहेत। ट्रान्झिट रिमांड घेऊन पुण्यातील कोर्टात हजर केलं जाणार का हा एक पर्याय, आणि केस कोर्टात हजर करायचं का यावर वरिष्ठ निर्णय घेणार। तर सीआयडी कडे कराडला कोर्टामध्ये हजर करण्यासाठी हे 2 पर्याय आहेत। सध्या सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे हे चौकशी करतायत वाल्मिक कराडची। खंडणी प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे। केस कोर्टामध्ये हजर करायचं का या संदर्भामध्ये वरिष्ठ निर्णय घेतील।